चवीला एक नंबर झाली आहे बिर्याणी। आज आपण बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी। पाहू शकता बिर्याणीचा रंग, चव, टेक्स्चर, सुगंध याचा परफेक्ट बॅलन्स आहे। जरी रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी ती या मेजरमेंटनी परफेक्टच बनणार। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला आपण सुरुवात करू। इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलाय। तो तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलाय। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाऊण पातेलं भरून पाणी घेतले। त्याच्यामध्ये आपण जिरं आणि खडे मसाले ॲड करणार आहोत। मोठी वेलची, चक्रफूल, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची आणि एक लिंबू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर पाण्याला अशा प्रकारे उकळी आल्यानंतरच जो तांदूळ आपण भिजत घातला होता तो एका चाळणीमध्ये काढायचा आहे आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि जे मीठ तुम्ही वापरणार आहात ते डबल वापरायचे क्वांटिटीमध्ये आणि याच्यामध्ये ॲड करायचे। त्यानंतर हे एकदा ढवळून घेऊ आणि आपण पुढची तयारी करू। इथे मी मोठ्या आकाराचे 4 कांदे घेतलेत, ते उभे चिरून घ्यायचे। त्यानंतर मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो घेतलेत, ते आपल्याला इथे चिरून घ्यायचे। त्यानंतर आपण एक लोखंडाची कढई घेतली आहे, त्यामध्ये अर्धा चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। म्हणजे हाय फ्लेमवर ठेवून हा आपल्याला तळून घ्यायचा आहे। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये या रंगाचा होतो, ह्याच्यापेक्षा जास्त डार्क करू नका। आणि आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करू। त्यानंतर मी इथे 300 ग्रॅम पनीर वापरला आहे। पनीर तळताना थोडंसं मीठ टाकायचे आणि आपल्याला थोडासा हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत पनीर आपल्याला तळून घ्यायचे। ह्याच्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करू। एक थोडंसं तूप घ्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 काजूचे तुकडे घेऊन आपल्याला गोल्डन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। आणि हे आपण शेवटी वापरणार आहोत। ही थोडी तयारी करावी लागते बिर्याणी करताना। त्याच्यानंतर या रंगाचा झालं की आपण काजू काढून घेऊ। एका कढईमध्ये तेल घेतले, त्यामध्ये 1 चमचा बटर टाकायचं आहे। हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। त्यानंतर खडे मसाले जसे काय तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळं मिरं मसाले अगदी बेताने वापरा, कारण ही व्हेज बिर्याणी आहे। त्यानंतर जो उरलेला कांदा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचा आहे। गोल्डन रंगाचा झाला की याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत। ही छान परतून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत चिरलेला। टोमॅटो टाकल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। मीठ टाकल्यानंतर टोमॅटो फार लवकर शिजतो। एकदा हलवून घेतल्यानंतर 2-3 मिनटं झाकून शिजवून घेऊया। टोमॅटो पूर्ण मेल्ट झालेला आहे इकडे। त्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं टाकू आणि एकदा मिक्स करून घेऊ। आता आपण इथे मसाले ॲड करणार आहोत। 2 चमचे काश्मीरी तिखट, बिर्याणी मसाला 1 चमचा, 1 चमचा धने जिरे पूड, ते टाकून आपल्याला हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण फ्लेम बारीकच ठेवली आहे। हे सगळी प्रोसेस बारीक फ्लेमवर चालली आहे। त्यानंतर आपल्याला दही घ्यायचे 3 चमचे। दही छान फेटून घ्यायचे आणि दही आपल्याला फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचं नाही आहे। दही टाकल्यानंतर हे सगळे मसाले आणि दही आपल्याला एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर आपण यामध्ये कसुरी मेथी ॲड करू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि हे आपण 2 ते 3 मिनटं झाकण लावून शिजवू। भाताकडे बघू आपण। तर आपला तांदूळ हा 90% शिजलेला आहे आणि आपल्याला हा एवढाच शिजवायचा आहे। त्यानंतर तांदूळ पाण्यातून काढून आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे पूर्ण पाणी निथळेपर्यंत। त्यानंतर जे पाणी उरतं ते आपल्याला टाकूनच द्यायचं आहे। भाजीची ग्रेव्ही आहे ती आपली रेडी आहे। त्याच्यामध्ये थोडंसं फ्रेश कोथिंबीर टाकू आणि थोडंसं पाणी, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर टाकून हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा आपला मसाला रेडी आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला जो तांदूळ आपण शिजवून घेतला होता तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि पूर्ण भाजीवर आपल्याला भाताची कोटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर थोडं फ्रेश कोथिंबीर कापून टाकू, पुदिना असेल तर तोही टाका। त्यानंतर जो कांदा आपण तळून घेतला होता तो टाकायचा आहे। इथे मी अर्धी वाटी दुधामध्ये केशराच्या 5-6 काड्या भिजत घातल्या होत्या तासाभरापूर्वी, त्या टाकायच्या आहेत। जर तुमच्याकडे केसर नसेल तर नुसतं दूध टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे तूप वापरायचे।
त्याच्यानंतर जो काजूचे तुकडे आपण तळून घेतले होते ते आपल्याला याच्यावरती टाकायचे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनटं हे आपल्याला दम द्यायचे. 15 ते 20 मिनटानंतर पाहू शकता आपली बिर्याणी रेडी आहे. अप्रतिम असते ही बिर्याणी चवीला. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.